मला विनाकारण वाद घालणे आवडत नाही. आय डोंट लाइक अननेसेसरी आर्ग्युमेंट्स. लहान सवयी मोठा बदल घडवतात. स्मॉल हॅबिट्स क्रिएट बिग चेंजेस. मी प्रतिक्रिया देण्याऐवजी उत्तर द्यायला शिकत आहे. आय एम लर्निंग टू रिस्पॉन्ड इन्स्टंट ऑफ रिएक्टिंग. तर बघा मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे या आपल्या मराठी टू इंग्लिश या मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण चालू ठेवतोय आपली धमाकेदार सिरीज, जिचं नाव आहे 1 लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सिरीज. आणि आजचे सेंटेन्स आहे पॅराग्राफ वाईज आणि माइंडसेट टाईप व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आपण. हा माइंडसेट म्हणजे कसा, माइंडमध्ये ज्या आपल्या रोजच्या बोलण्यातील वाक्य येत आहे, ते वाक्य आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेले आहे. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, 50 इंग्लिश सेंटेन्स सिरीज मराठी टू इंग्लिश डे 12 आहे. जसं की मी सुधारत आहे. आय एम इम्प्रूव्हिंग माय सेल्फ. तर माइंडसेट क्वेश्चन होणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जुनी व्हिडिओही बघा आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी मी रिक्वेस्ट करतोय, कारण इंग्रजी ही काळाची गरज आहे आणि इंग्रजी नाही तर तुम्हाला जॉबही नाही. बहुतांशी लोक या फेजमधून गेलेले आहात, काही जात आहात. तर लवकरात लवकर तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करा. आपण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि याच चॅनल थ्रू आपण इंग्लिश शिकणार आहोत. महाराष्ट्रातील लोकांना, महाराष्ट्रातील बांधवांना हा चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे. तर सुरू करूया. मी परिपूर्णतेपेक्षा प्रगती निवडतो. आय चूज प्रोग्रेस ओव्हर परफेक्शन. प्रत्येक चूक मला काहीतरी शिकवते. एव्हरी मिस्टेक टीच मी समथिंग. मी हळू होणाऱ्या प्रगतीवर विश्वास ठेवतो. आय ट्रस्ट स्लो प्रोग्रेस. माझ्या सुधारण्याची जबाबदारी माझीच आहे. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ओन इम्प्रूव्हमेंट्स. सातत्य हे तीव्रतेपेक्षा अधिक प्रभावी असते. कन्सिस्टन्सी इज मोर इफेक्टिव्ह दॅन इंटेन्सिटी. माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर मी लक्ष देतो. आय फोकस ऑन थिंग्स आय कॅन कंट्रोल. मी दररोज स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो. आय ट्राय टू इम्प्रूव्ह माय सेल्फ एव्हरी डे. माझा दृष्टिकोन माझी दिशा ठरवतो. माय ॲटिट्यूड डिसाइड्स माय डायरेक्शन. पुढे जाण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आय डोंट नीड एनीवन परमिशन टू मूव्ह फॉरवर्ड. मी कारणे नाही तर सवयी घडवतो. आय बिल्ड हॅबिट्स नॉट एक्सक्युजेस. मला दीर्घकालीन यशावर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन लाँग टर्म सक्सेस. मी नकारात्म मी नकारात्मक चर्चा टाळतो. आय अव्हॉइड निगेटिव्ह डिस्कशन. बघा मित्रांनो, रोजच्या वापरातील ही वाक्य आहे. तुम्हाला खूप हेल्पफुल वाक्य आहे ही. आणि ही नक्कीच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, तुमच्या रोजच्या वापरामध्ये तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. रोज 50 सेंटेन्स आपण देतोय. खूप पॉवरफुल सेंटेन्स असतात. रोजच्या वापरातील सेंटेन्स असतात आणि 1 लाख सेंटेन्स शिकवणं ही आमची जबाबदारी आहे. मी स्वतःच्या विकासासाठी वेळ देतो. आय इन्व्हेस्ट टाईम टू इन माय सेल्फ डेव्हलपमेंट. मी कौतुकापेक्षा अभिप्रायातून शिकतो. आय लर्न फ्रॉम फीडबॅक नॉट प्रेझ. मी परिणामांपेक्षा प्रयत्नांना महत्त्व देतो. आय व्हॅल्यू एफर्ट ओव्हर रिझल्ट्स. मी वैयक्तिक वाढीसाठी कटिबद्ध आहे. आय एम कमिटेड टू पर्सनल ग्रोथ. माझ्या निर्णयांचीही जबाबदारी मी घेतो. आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय डिसिजन. मी रोज एक पाऊल पुढे टाकतो. आय मूव्ह वन स्टेप फॉरवर्ड एव्हरी डे. कठीण परिस्थितीत मी शांत राहतो. आय स्टे काम इन डिफिकल्ट सिच्युएशन. महत्त्वाचे निर्णय घेताना मी घाई करत नाही. आय डोंट रश इम्पॉर्टंट डिसिजन. बघा मित्रांनो, रोजच्या वापरातील वाक्य आहे. तुम्ही मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, ऑफिसमध्ये, घरामध्ये कुठेही हे वाक्य वापरू शकता. अशी वाक्य आहे. खूप महत्त्वाची वाक्य आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कमीत कमी 5 वेळेस रिपीटेड करायचा आहे, जेणेकरून तुमच्या ही वाक्य लक्षात राहील. आणि लक्षात राहिल्यानंतर ही वाक्य तुम्ही मित्रांसोबत ऑफिसमध्ये रिपीटेड करायची आहे, म्हणजेच बोलायची आहे.
मी माझ्या वेळेचा आणि ऊर्जेचा सन्मान करतो. आय रिस्पेक्ट माय टाईम अँड एनर्जी. तक्रार करण्यापेक्षा मी शिकणे निवडतो. आय चूज लर्निंग ओव्हर कंप्लेन. विचलन असूनही मी लक्ष केंद्रित ठेवतो. आय स्टे फोकस्ड डिस्पाइट डिस्ट्रॅक्शन. मी जाणीवपूर्वक माझे भविष्य घडवत आहे. आय एम कन्सियसली शेपिंग माय फ्युचर. मी माझी वाट इतरांशी तुलना मी माझी वाट इतरांशी तुलना करत नाही. आय डोंट कंपेअर माय जर्नी विथ ऑदर्स. कठीण क्षणी मी संयम पाळतो. आय प्रॅक्टिस पेशन्स इन थ्रू मोमेंट्स. मी आव्हानांना संधी म्हणून पाहतो. आय सी चॅलेंजेस ॲज अपॉर्च्युनिटी. मला सातत्याची ताकद कळत आहे. आय एम अंडरस्टँडिंग द पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी. बघा मित्रांनो, कोणतंही काम तुम्ही कन्सिस्टन्सीनं करत असाल, तर त्यामध्ये सक्सेस अवश्य असतं. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि रोज आमचा व्हिडिओ बघा. आमच्या चॅनलमध्ये इतकी कन्सिस्टन्सी आहे, इतकी पॉवर आहे, की तुम्ही नक्की इंग्लिश शिकून जाणार. कठीण असतानाही मी शिस्त पाळतो. आय स्टे डिसिप्लाइन इव्हन व्हेन इट्स हार्ड. मी शांतपणे काम करतो आणि निकाल बोलू देतो. आय वर्क सायलेंटली अँड लेट्स रिझल्ट स्पीक. मी नकारात्मकतेवर ऊर्जा वाया घालत नाही. आय डोंट वेस्ट एनर्जी ऑन निगेटिव्हिटी. मी शॉर्टकटपेक्षा सुधारणा निवडतो. आय चूज इम्प्रूव्हमेंट ओव्हर शॉर्टकट्स. मी माझ्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहतो. आय स्टे डेडिकेटेड टू माय गोल्स. मी मतांपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवतो. आय ट्रस्ट माय सेल्फ मोर दॅन ओपिनियन्स. मी रोज माझ्या विचारसरणी सुधारतो. आय इम्प्रूव्ह माय माइंडसेट एव्हरी डे. जास्त विचार करण्यापेक्षा मी कृती करतो. आय टेक ॲक्शन इन्स्टिड ऑफ ओव्हर थिंकिंग. प्रेरणा कमी असतानाही मी सातत्य ठेवतो. आय स्टे कन्सिस्टंट इव्हन वेन मोटिवेशन इज लो. सवयी यश ठरवतात असे मला वाटते. आय बिलीव्ह हॅबिट्स डिसाईड सक्सेस. मी कारणांपेक्षा कौशल्यात गुंतवणूक करतो. आय इन्व्हेस्ट इन स्किल्स नॉट एक्सक्युजेस. छोट्या क्षणांतूनही मी शिकतो. आय लर्न इव्हन फ्रॉम स्मॉल मोमेंट्स. मी टप्प्याटप्प्याने शिस्त घडवतो. आय बिल्ड डिसिप्लिन स्टेप बाय स्टेप. मी वेगापेक्षा प्रगतीवर लक्ष देतो. आय फोकस ऑन प्रोग्रेस नॉट स्पीड. मी माझ्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवतो. आय स्टे कन्सिस्टंट इन माय एफर्ट्स. तर बघा मित्रांनो, ही 1,00,000 सेंटेन्स सिरीजची डे 12 म्हणजे 12वा दिवस होता, जे की डेली लाईफ यूज सेंटेन्स आहे. ही रोज वापरायला सुरुवात करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि त्या प्रॅक्टिसमधनं तुमचं इंग्लिश सुधारताना तुम्हाला नक्की जाणवेल. एखादं सेंटेन्समध्ये काही डाऊट असेल तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि रोज व्हिडिओ 5 वेळेस बघा. तुमचं आपोआप सुधारता येईल तुम्हाला. तर आजचे 50 सेंटेन्स कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या डे 30ला भेटूया आणि आजचा होमवर्क कंप्लीट करा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे 30 1,00,000 सेंटेन्स सीरीज कमिंग सून. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. हा व्हिडिओ मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या मुलांना शेअर करा. जास्तीत जास्त वेळ बघा. तुम्हाला, तुमच्या मुलांना, सर्वांना हा व्हिडिओ कौटुंबिक व्हिडिओ आहे आणि लर्निंग व्हिडिओ आहे. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया उद्या याच वेळेस. धन्यवाद.